हे बघा, हे एका मॅडमने दिलेला आहे रुमाल आहे मला, आणि त्यांना हा युजेबल करायचा आहे. आता सध्या तो युजेबल नाही आहे, तर त्यांना हा युजेबल करायचा आहे. तर त्यांना काही आयडिया सुचत नव्हती, तर त्यांनी म्हणजे मला दाखवलं. तर मी बोलले ठीक आहे, मी तुम्हाला एक शॉपिंग बॅग शिवून देते. तर बघा, आपण ही आपल्याला ही डिझाईन आहे गणपती बाप्पाची आहे, तिथे ती घालवायची नाही आहे, तशीच ठेवा. आणि कशी आतमध्ये काचा आहेत ना, त्याच्यामुळे आपल्याला काही शिवता नाही येणार, आणि आपल्याला डिझाईन पण घालवायची नाही. तर बघू आपण कशी ट्राय करायची आहे. हे बघा, आता ह्या पट्ट्या, ही डिझाईन आपल्याला हँडलला वापरायची. कशी किती मोठी बॅग होती, कशी काय ते. आता ही आपल्याला इथून एवढीच घ्यायची आहे. हे बघा, ही मी फक्त इथे 20च घेते, जास्त पण नाही घेते. 20 किंवा 23 जरी असली तरी काय हरकत नाही. बघा, पण ती खूप मोठी वाटेल ना, म्हणून मग आपण कशी 22 पर्यंत घेऊया. बघूया ट्राय, कारण काही स्टिचिंगमध्ये जाईलच ना. ही 22 आहे. हां, ही बघा, इथेही हे बघा, ही इथेही मी 22 घेतली. इथून एवढी ही 22 घेतली आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही इथून ही फक्त 15च आहे, तर मग आपल्याला 15च घ्यायची. दोन्ही बाजूनी 15च आहे. तर आता बघा, आपण ह्याची कटिंग करूया. इकडनं एकदम पटकन शिवून होईल अशी ही बॅग, एकदम झटपट आहे. त्याच्यामुळे वेस्टेड कपडा आहे तो आपल्याला युजेबल करायचा आहे, बाकी काही नाही. आणि जाड कपडा असल्यामुळे जरा छानही वाटते, आणि त्याला काही अस्तरची ह्याची वगैरे काही गरज नाही आहे, आणि पटकन शिवून होईल अशी. बघा, आता ही जरी आपल्याला याच्यामध्ये जरी राहिली तरी आपण ती हे बघा, ही बाकीची काय ते आपल्याला 1-1.5 इंच ही आपली स्टिचिंगमध्ये जाते. म्हणजे मग ही एवढी बॅग आपल्या हातामध्ये येते. हे याचं बघा, ही डिझाईन आहे, त्याच्यामुळे ही आपल्याला हँडलला वापरायची. तसंच आपण इकडचा पण भाग घेऊया, म्हणजे तो हँडलला वापरता येईल. मी बऱ्याचपैकी म्हणजे कसे बऱ्याचपैकी मी अंदाजे माप घेते. मी जास्त एवढं काय हे करत नाही. हे बघा, ही आली ही 2.5 इंचाची, 2.5 इंचाची ही पट्टी. बऱ्यापैकी अंदाजे मी जास्त करून कपडे शिवण्याचा प्रयत्न करते. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, तर मग आता ही कटिंग आपल्याली झालेली आहे. आता मी तुम्हाला स्टिचिंग दाखवते. हे बघा, आता आपण पट्टीपासून सुरुवात करूया. एकदम सोपी पद्धतीने तुम्हाला सांगितलेली या पिशवीची. हे बघा, ह्या पट्ट्या आपण आता हे स्टिचिंग केलेले आहे. पट्ट्यांचं माप मी कसं घेतलंय बघा, 30 इंचचे. हे बघा, 30 इंच. हे पट्टे आपल्याला 2 पट्ट्या लागतील. त्याच्यानंतर आपलं हे फॅब्रिक, तो कपडा जो आहे तो मधून आपण कटिंग करून घेऊया. त्याच्यानंतर आता आपल्याला बेल्ट लावायचे आहेत ना, तर बरोबर मधोमध खून करून इथून मधोमध खून केली. तर आपला हे
किती आहे 22 बरोबर. 22 इंचच आहे ना. इकडनं हे 5 इंच, इकडनं हे 5 इंच. असे इथून हे बेल्ट आपल्याला जॉईन करायचे. हे बघा सेम असेच आपल्याला दुसऱ्या ह्याला पण जॉईन करायचे. हे बघा हे दोन्ही बेल्ट आपण हे लावून घेतलेले. आता इथे ह्याला तर आहे बघा, इथून इथं ह्याला पॅक केलेले, पण ह्याला नाही आहे ना. तर मग आपल्याला थोडासाच कपडा आपला थोडा उरलेला आहे, तर त्याचे हे असे 2 भाग करून आपण ते तिथे दाबपट्टी द्यायची. तर दाबपट्टी मी तुम्हाला, दाबपट्टीसाठी मी हे 2 पट्ट्या कापून घेतल्या त्या. आता आपण इथे दाबपट्टीसाठी आपण इथे स्टिचिंग करूया. एकदम सोपी पद्धत ट्राय करा. आता हे आपल्याला आतमधून असं दाबपट्टी द्यायची. असे डायरेक्ट केलं तरी चालेल, काय हरकत नाही, पण असं दुमडूनच लावूया. हे बघा झाली ना. हे बघा दाबपट्टी आली आणि व्यवस्थितही वेळ दिसते. तसेच आपण दुसऱ्या फॅब्रिकला पण करून घेऊ. हे झाले, आपली टॉप शिलाई पण झाली आहे बघा. दोन्ही बाजूंना केलं. पण मी तुम्हाला म्हणाले ना की मी बऱ्यापैकी अंदाजे माप जास्त काही घेते. तर मला आपण अगोदर किती 22 घेतलं होतं बरोबर, पण मला तसं कसं वाटलं, खूप आवाढव्य वाटली ती बॅग. त्याच्यामुळे ना मी बऱ्यापैकी 2 इंच कमीच करून टाकली, म्हणजे बऱ्यापैकी 3 इंच कमी केली. म्हणजे आपली आता ही बॅग बघा 19 इंचाचीच मी ठेवली आहे, कारण ती खूपच आवाढव्य आणि एकदम विचित्रच दिसत होती. परत बेल्ट पण खूप मोठे मोठे वाटत होते, म्हणून मी बेल्ट पण थोडेसे कमीच केले. ते पण मी 25 केले, म्हणजे 30 होते अगोदर आपले, तर मी ते 25 केले. हे बघा हे अशी आता आपला आकार झाला आहे. हे बघा ही मोठी, एवढी बऱ्यापैकी मोठी, ती खूपच आवाढव्य दिसत होती आणि एकदम विचित्र दिसत होती. त्याच्यामुळे मी आता आपण ही इथून शिलाई मारून घेऊया बऱ्यापैकी. म्हणजे मी अंदाजेच माप जास्त घेते, मला ती पट्टीचं वगैरे जास्त मी लोक नाही हे करत आहे. इथून माप तिथून माप मी अंदाजे माप घेते, आणि मला जर मागे पुढे जर तसं काही वाटलं तर मी ती कटिंग करून टाकते. आणि 40 तिन्ही बाजूने आपल्याला असं स्टिच करून घ्यायचं आहे. माप जरी घेतलं तरी आपला थोडा तरी मागे पुढे कपडा होतोच, एकदम परफेक्टच असं काही होत नाही. इथे आपला थोडा तरी बाहेर कपडा पडलेलाच आहे. किती जरी आपण हे केलं ना तरी थोडं तरी मागे पुढे कपडा हा होतो. तर हा जो वेस्टेड कपडा आहे तो मी आता असं कटिंग करते. आता आपल्याला इथून 1.5 इंच, इथून 1.5 इंच असं आपल्याला हे माप घ्यायचं आहे. पण याच्या अगोदर आपल्या कपड्यामध्ये इथे बघा काचावाला वाटतं ते डिझाईन आहेत ना. आता ते कटिंगमध्ये आपण शिवायला गेलो तर त्या कटिंगमध्ये येतील ना. मला त्या काढायच्या नव्हत्या, डिझाईन म्हणून ठेवायचे होते, पण आता ते आपलं मेन स्टिचिंगमध्येच आलेत ना. तर मग स्टिचिंगमध्ये ते आपल्या सुया वगैरे तुटू शकतात ना त्याच्यामध्ये. इथून हे 2 इंच ठेवलं तरी चालेल किंवा 1.5 इंच ठेवलं तरी चालेल, पण आपण मी 2 इंच ठेवते.
तसंच आपल्याला दोन्हीकडून पण बघा आता हा हे 2 इंच इकडनं 2 इंच इकडनं आता तो भाग आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे. असं इकडे पण आता इथून असे हे आपल्याला बरोबर तिरकस असा हा आपला इथे जॉईंट करायचा. एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट अशी पटकन शिवून होणारी आहे. त्यामुळे बऱ्याचपैकी महिला हा बिझनेस करू शकतात पिशव्यांचा. दोन्ही बाजूने आपण सेम तसंच करून घ्यायचं. बरोबर कोपऱ्याचा कोपरा पकडला आहे की बरोबर तिरकस असा दिसतं. बॅगला डबल शिलाई असलेलं बघा आपण मार्केटमध्ये जास्त उद्याचं सामान असतो त्याच्यामुळे डबलच शिलाई असलेली बरी पडते. बघा सोप्यात सोपी आहे आणि किती छान अशी दिसते. मी अशी छान अशी दिसते बघा. आपली ही मार्केट बॅग झाली. अशा बॅग मार्केटमध्ये आता खूप महाग भेटतात ते आणि वेस्टेड कपडा होता त्यांचा, युजेबल नव्हता. मॅडम पण खुश झाल्या त्यांची ती बॅग बघून.